जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यानंतर शिवस्वराज्य जे आहे ते संभाजी महाराजांनी कसं पुढे नेलं आणि ते विचार छत्रपतींचे हे संभाजी महाराजांमध्ये कुठे कुठे दिसले? आता बघा, पहिली कल्पना करा की एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभूराजांमध्ये हा विचार कुठे रोवला गेला माहिती आहे? आग्रा भेटीमध्ये. अगदी. कारण तुम्ही कल्पना करा, 9 वर्षाचं ते बालक आहे आणि ते बघताय की आपले वडील औरंगजेबाच्या दरबारात आहेत, की ज्या दरबाराची पद्धत अशी आहे ना, तुम्ही जर तो प्रसंग बघितलात तर बादशाह असा उंचावर बसलाय आणि बाकीचे त्याचे जे वजीर सरदार सगळे जे आहेत ते असे उभे आहेत खाली माना घालून. त्या दरबाराची पद्धत अशी आहे की उंच आवाजात बोलायचं नाही. बादशहाच्या नजरेला नजर सुद्धा भिडवायची नाही, कारण तो अपमान असेल त्या गादीचा. जर काही बोलायचं झालं तर तोंडावर हात ठेवून किंवा रुमाल ठेवून, आणि पाठ दाखवायचं तर बाजूलाच राहिलं. असं सगळं असताना ज्या शंभूराजांचे पिता झालेल्या अपमानासाठी तिथे त्या दरबारात रामसिंगला विचारतायत की रामसिंग, माझ्या समोर जो उभा आहे तो कोण? आणि जेव्हा कळतं महाराजा जसवंत सिंग, तेव्हा ते त्याला म्हणतात, कोण जसवंत सिंग? माझ्या मावळ्यांनी ज्याची पाठ पाहिली कोंढाण्यावर त्याचा दर्जा माझ्यापेक्षाही जास्त. अशी गर्जना करतायत आणि वरती सांगतायत काय रामसिंगाला? रामसिंग येतोय, सांगतोय की राजाजी हळू आवाजात बोला, इथे या आवाजात बोलणं दरबाराचा अपमान आहे, तुम्हाला शिक्षा होईल. तर ते म्हणतात, तुला माहिती आहे, तुझ्या बापालाही माहिती आहे आणि तुझ्या बादशहालाही माहिती आहे की मी कोणत्या दर्जाचा माणूस आहे. अरे उभं करायचंच होतं तर दर्जा बघून उभं करायचं, सोडली तुमची मनसब. असं म्हणून पाठ दाखवून शंभूराजांना हाताला धरून त्या सर्वोच्च सत्तेला पाठ दाखवून गेलेत. मला सांगा, हा प्रसंग आपण जसं म्हणतो आचरण, तुमचं आचरण हेच सर्वश्रेष्ठ प्रचाराचं साधन असतं. शिवाजीराजांचं हे आचरण शंभूराजांवर कोणत्या प्रकारचा स्वाभिमान बिंबवून गेला असेल, कोणत्या प्रकारचा संस्कार बिंबवून गेला असेल. आणि हाच संस्कार इतका रुतला आतमध्ये की ज्या वेळेस औरंगजेब शंभूराजांना म्हणतोय की तुमचं स्वराज्य आमच्या ताब्यात द्या, गडकोट किल्ले कुठे आहेत त्याच्या चाव्या द्या, कोण कोण फितूर आहेत ते सांगा. पण हे सगळं जर शंभूराजांनी केलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता. पण राजे मृत्यू स्वीकारतात, तोही कुठला साधा सुद्धा नाही बरं का, प्रचंड यातना. प्रचंड यातना. म्हणजे बघा, स्वराज्य म्हटलंय आपल्या राज्याला, या स्वराज्यामध्ये प्रत्येकाचा त्याग आहे. शिवाकाशीत साधा सेवक त्याचा त्याग आहे, सरदारांचा त्याग तुम्हाला भेटेल. बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरारजी देशपांडे असतील, अजून अनेक जण असतील. तुम्हाला सेनापतींचा त्याग भेटेल की ज्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते असतील, प्रतापराव गुजर असतील. म्हणजे सामान्य सेवकापासून सेनापती, आणि आता गरज होती राजाच्या त्यागाची, की जिथे समानता, स्वराज्य माझं राज्य आणि राजाचा त्याग हा सगळ्यात मोठा आणि यातनादायी त्याग आहे. तो कशामुळे झालाय? तर अभिमान सोडला नाही. आग्र्यामध्ये जी बीज रोवली गेली होती की मी एक वेळ मृत्यू पत्करील, कारण राजांची वाक्य आहेत, मृत्यू पत्करील पण अपमान नाही. त्यामुळे शेवटपर्यंत संभाजीराजांनी अत्यंतिक क्रूर पद्धतीचा मृत्यू स्वीकारला. पण मराठी मन आणि मराठी माणसाला मान खाली घालायला लागेल अशा प्रकारची कोणतीही तडजोड केली नाही. हा शिवविचार तुम्हाला शंभूराजांमध्ये जागोजागी सापडेल.